वाचन चळवळ सक्षम करण्यासोबतच पुण्याला पुस्तकांची राजधानी बनवण्यासाठी राबवण्यात आलेल्या शांतता पुणेकर वाचत आहेत या उपक्रमाला पुणेकरांनी विक्रमी प्रतिसाद दिला। सुमारे 1,35,000पेक्षा अधिक नागरिकांनी सायंकाळी 5 वाजेपर्यंत पुस्तक वाचन करून छायाचित्र अपलोड करीत विश्वविक्रमाकडे वाटचाल केली आहे। सकाळी 11 ते दुपारी 12 या तासाभरात 70,000पेक्षा अधिक नागरिकांनी पुस्तक वाचन करून आपले छायाचित्र वेबसाईटवर अपलोड केले। या वाचन उत्सवात 17 ते 22 वयोगटातील युवकांची संख्या सर्वाधिक होती। पुरुषांपेक्षा महिलांची संख्या काही हजारांनी अधिक होती। आता हा उपक्रम केवळ पुण्यापुरता मर्यादित राहिला नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वसामान्यांनी आपल्या आवडीच्या पुस्तकाचे वाचन केले। राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने पुणे पुस्तक महोत्सव 2025 13 ते 21 डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर होत आहे। वाचन संस्कृतीचा कुंभमेळा म्हणून सुपरिचित अशा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता पुणेकर वाचत आहेत हा उपक्रम मंगळवारी 11 ते 12 या वेळेत मोठ्या उत्साहात राबवण्यात आला। शाळा, महाविद्यालय, विद्यापीठे, रेल्वे स्थानक, बस स्थानक, मेट्रो, धार्मिक स्थळे, सार्वजनिक वाचनालय, ग्रंथालय, मदरसे, बस थांबे, पुणे महापालिकेची कार्यालय, जिल्हा प्रशासनाची कार्यालय, सरकारी आणि खाजगी आस्थापने, रिक्षा थांबे, IT कंपन्या, उद्योग, सामाजिक संस्था, संघटनांची कार्यालय अशा सर्वच ठिकाणी नागरिक उत्स्फूर्तपणे आवडीची पुस्तके वाचत होते। नागरिकांनी पुस्तक वाचनांचे छायाचित्र काढून ते पुणे पुस्तक महोत्सवाच्या अंतर्गत तयार केलेल्या लिंकवर अपलोड केले। या उपक्रमात सकाळी 11 ते 12 या वेळात 70,238 नागरिकांनी लिंकवर आपले छायाचित्र अपलोड केले आहे। त्यामध्ये 36,523 महिला असून पुरुषांची संख्या 33,715 आहे। त्यामुळे पुस्तक वाचनात महिलांनी पुरुषांपेक्षा एक पाऊल पुढे टाकले आहे। आता सर्वांनी अपलोड केलेल्या छायाचित्राच्या माध्यमातून शांतता पुणेकर वाचत आहेत हे वाक्य तयार करून त्याचा गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विश्वविक्रमाची नोंद करण्यात येणार आहे। शांतता पुणेकर वाचत आहे या पुण्याच्या अभियानाला भरभरून प्रतिसाद मिळतोय। आता काही क्षणापूर्वीपर्यंत जवळजवळ 28,000 फोटो आलेले आहेत आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसांपासून माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेपासून, अजितदादांपासून, चंद्रकांत दादांपासून, राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष, विधान परिषदेचे अध्यक्ष, नीलमताई गोरे इथपासून तर अगदी सामान्य रिक्षावाला, बसवाला, PMT मधला सामान्य माणूस, मेट्रो पासून, रेल्वे पासून, एअरपोर्ट पासून सर्वजण वाचतायत। आणि खरं म्हणजे ही पुण्याची एक लोक चळवळ झालेली आहे। मी पुणेकरांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मला विश्वास आहे की संध्याकाळपर्यंत जगाचा असा विक्रम करू की तो कोणी मोडू शकणार नाही। धन्यवाद। नमस्कार, मी वैष्णवी सुळके, फर्ग्युसन महाविद्यालयाची विद्यार्थिनी। 13 तारखेपासून पुणे पुस्तक महोत्सवाला सुरुवात होत आहे। त्यापूर्वी शांतता पुणेकर वाचत आहेत या उपक्रमादरम्यान फर्ग्युसन महाविद्यालयातील मराठी विभागाचे आम्ही सर्व विद्यार्थी येथे पुस्तक वाचत आहोत। खरं तर मोबाईलच्या दुनियेमध्ये किंवा हल्ली जो मोबाईलचा वाढता वापर आहे त्या याच्यामध्ये पुस्तकं वाचणं आणि खास करून तरुण मुलांनी पुस्तकं वाचणं हे या उपक्रमांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने त्याला प्रोत्साहन मिळतंय। आज त्या निमित्तानेच फर्ग्युसनमध्ये जागोजागी अनेक तरुण मुलं पुस्तकं वाचताना आपल्याला दिसत आहेत। त्यामध्ये मी आज या ठिकाणी विहिरीची मुलगी हे ऐश्वर्या रेवणकर यांनी लिहिलेलं पुस्तक वाचत आहे। हे स्त्रीवादी पुस्तक आहे ज्यामध्ये त्यांनी विविध स्तरांवरील किंवा विविध वयोगटातील स्त्रियांची स्थिती या पुस्तकामधून मांडलेली आहे।